या मग जेवायला छज्जी रोटी, काजू भाजी. आहा! जय श्रीराम ओ पुणेकर्स. या जेवायला. जेवण वगैरे करून निघावं म्हणलं आता 4 वाजता संगमवाडीवरून आपल्याला खारघर नवी मुंबईसाठी ड्रॉप होता. बुकिंग फिक्स झाली होती. सरांनी कॉल केला होता. त्यानंतर आवरून निघालो. कसे दिसतात आपले दोन्ही घोडे. मग काय सरांना मी पण कॉल करून दिला. म्हणलं पाऊण तासात पोहोचतोय. तुम्ही पण रेडी होऊन बसा. आल्या-आल्या लगेच निघू. कसा दिसतो आपला छोटा घोडा? रोहित भाऊची गाडी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर निघालो ना, मगरपट्ट्याच्या बॅक साईडला ह्या सिग्नलला कधी जाम लागलं नाही असं झालंच नाही. मला तर कंपल्सरी इथं जाम लागतंच. मग काय जाम क्रॉस केला आपला. ट्रॅफिक क्रॉस करून आलो. कोरेगाव पार्कच्या सीएनजी पंपला सीएनजी टॉपअप केला. त्यानंतर आलो आपल्या हॉटेलला. कस्टमरला कॉल करून दिलं. 10 मिनिटात ते आले. निघालो बघा. हे जे इलेक्शनची रॅली वगैरे चालली आहे ना, त्याच्यामुळं पूर्ण रस्ता ब्लॉक होतोय. हे बघा पूर्ण ह्यांची रॅली चालली आहे पुढं आणि मागं फुल रस्ता सगळा ब्लॉक झाला आहे. काय बोलू पण शकत नाही. चला म्हणलं आता काय करावं. मग काय संध्याकाळचा सनसेट एन्जॉय करत मस्तपैकी कस्टमरशी गप्पा मारत येऊन नवी मुंबईला त्यांना ड्रॉप करून दिलो. एका तासातच आपल्याला ओलाला पडली लोणावळा रिटर्न बुकिंग. पडली म्हणल्यावर आता काही सोडायचं नाही म्हणलं. कळंबोलीवरूनच पिकअप होता. मारला लेफ्ट आपला ब्रिजच्या खालून येऊन डायरेक्ट कस्टमरला पिकअप करून फूड कोर्टला येऊन सीएनजी टॉपअप करून घेतला. घाटात जाम लागलं नाही, कधी झालंच नाही. 10 मिनिटाचा का होईना जाम लागतोच घाटात आपल्याला. तेवढं जाम क्रॉस करून येऊन कस्टमरला ड्रॉप केलं. जर थंड वगैरे खाल्लं. त्यानंतर कुल्फी घेतली आणि निघालो मी घराकडं. तर हे बघा आपला घोडा कसा दिसतोय. तर मित्रांनो, कधी-कधी लोणावळा बुकिंग घेऊन येणं पण परवडतं. का? कारण मुंबईत मुक्काम करण्यापेक्षा लोणावळ्याला ड्रॉप करून डायरेक्ट घरी गेलेलं बरं आहे. का? कारण आजचा दिवस तर गेला, पण उद्याचा दिवस ह्याच्यामुळं बरबादच होतो. त्यामुळं दिवस वाया जाऊ नये म्हणून लोणावळ्याची बुकिंग घेऊन यायची कधी-कधी. ते पण परवडतं आपल्याला. मग लोणावळ्याला ड्रॉप करून डायरेक्ट घरी जाऊन उद्याच्या ट्रिपची तयारी चालू. तर चला मित्रांनो, आपले ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन अर्निंग ब्लॉग बनवण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करा. जय श्रीराम. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.